मनोज जरांगे पाटील हे 7व्यांदा जालन्यातील अंतनवरी सराटीमध्ये आता उपोषणाला बसले आहेत। राज्यातून अंतनवरी सराटी या ठिकाणी मराठा समाज दाखल होत आहे आणि अशामध्ये राज्यामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा पुन्हा एकदा पेट घेतोय। नवीन वर्षातलं नवीन सरकार समोरचं हे मोठं आव्हान असणार आहे, परंतु यावेळी राजकारणात चाणाक्ष असणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत, तर जालन्याच्या पालकमंत्रीपदी पंकजा मुंडे या आहेत। यामुळे या उपोषणाकडे आता राज्याचं लक्ष लागून आहे। म्हणजे ज्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देऊ नये यासाठी विरोध झाला आणि त्या मोर्चात स्वतः मनोज जरांगे होते। मग अशा वेळी धनंजय मुंडे यांना बीडचंच नाही तर कुठलंही पालकमंत्रीपद देण्यात आलं नाही, परंतु पंकजा मुंडे यांना मात्र जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं। ज्या जालना जिल्ह्यातलं अंतनवरी सराटी हे गाव मराठा आरक्षणाचं केंद्र झालेलं आहे आणि अशात पंकजा मुंडे या जालन्याच्या पालकमंत्री आहेत। लोकसभेच्या वेळी मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टरचा फटका हा पंकजा मुंडे यांना बसला होता आणि अशा वेळी त्यांना जालन्याचं पालकमंत्री करणं यामध्ये खरंच सरकारची काहीतरी खेळी असू शकते का? आता पंकजा मुंडे या त्यांचा पराभवाचा बदला घेतील। मनोज जरांगे यांना हँडल करण्यासाठीच पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्यातलं पालकमंत्रीपद देण्यात आलं असंही बोललं जातं। मग खरंच मनोज जरांगे यांच्या उपोषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी, मनोज जरांगे यांना हँडल करण्यासाठी पंकजा मुंडे यांना या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं का? त्याचबरोबर येत्या काळामध्ये आपल्याला राज्यामध्ये मनोज जरांगे विरुद्ध पंकजा मुंडे हा नवीन संघर्ष पाहायला मिळेल का? या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्यानं त्यांच्या मंत्रिपदाला अगोदर विरोध झाला। त्या पाठोपाठ पंकजा मुंडे या प्रकरणामध्ये त्यांनीही मौन बाळगलं म्हणून त्यांच्यावरही आरोप झाले। अशा वेळी पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं। म्हणजे सरकार स्थापने अगोदरच मनोज जरांगे यांनी मी 25 जानेवारीला उपोषण करणार असल्याचं सांगितलं होतं। मग हे सगळं फडणवीस यांना माहीत असूनही त्यांनी जाणून बुजून पंकजा मुंडे यांना या जिल्ह्यामध्ये पाठवलं गेलं असं देखील बोललं जात आहे। मग यामागे एकच कारण असू शकतं, ते म्हणजे मनोज जरांगे यांचं उपोषण हँडल करणं। कारण की लोकसभेवेळी मराठवाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला। त्यात पंकजा मुंडे या खुद्द बीड लोकसभामधून उभ्या होत्या आणि अशा वेळी त्यांचा त्यामध्ये पराभव झाला। त्याला देखील कारण मानलं गेलं की यामध्ये मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टर यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला। त्यामुळं आता अशा प्रकरणात मराठा आरक्षण आणि या मुद्द्यामुळे पंकजा मुंडे यांना फटका बसला होता। त्यामुळं आता त्या या गोष्टीचा बदला घेतील असं देखील बोललं जात आहे। यामुळं पंकजा मुंडे विरुद्ध मनोज जरांगे असा संघर्ष तर सुरू होईल आणि मराठा आरक्षण हा मुद्दा मराठवाड्यापुरताच राहील असे प्रयत्न केले गेले। त्यामुळं पंकजा मुंडे यांना पालकमंत्रीपद दिलं आहे असं देखील बोललं जात आहे। खरं म्हणलं तर पालकमंत्रीपदाची जबाबदारी जर बघितली तर यामध्ये या उपोषणाला, या आंदोलनाला परमिशन देणं, त्याचबरोबर या आंदोलनातील अधिकारी प्रशासन यांना आंदोलनस्थळी पाठवणं, त्याचसोबत स्वतः पालक असल्या कारणानं त्यांनाही या आंदोलनस्थळी जावं लागेल। मग त्या यावेळी आंदोलनस्थळी जाणार का? अशा अनेक चर्चा आहेत। या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर येऊन ठेपल्यात आणि मग अशामध्ये नेमका आरोप प्रत्यारोपी होणारच आहेत। मग अशामध्ये हा संघर्ष होऊ शकतो असे राजकीय विश्लेषक सांगतात। तर मनोज जरांगे हे आता सरकारला धारेवर धरतील आणि यावेळी सरकारच्या वतीनं पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांना याबद्दल बोलावं लागेल। मग अशामध्ये आरोप प्रत्यारोप होतील आणि यामध्ये पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होऊ शकतो। पुन्हा एकदा याला जातीय रंग देण्याचे प्रयत्न होतील। मग ही लढाई मनोज जरांगे विरुद्ध सरकार अशी न होता ती ओबीसी विरुद्ध मराठा होईल असं राजकीय विश्लेषक सांगतात। तर स्थानिक पत्रकार असं म्हणतात की पंकजा मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद पाहिजे होतं, हे काही लपून राहिलं नाहीये, परंतु त्यांच्यावर जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्यावर लादण्यात आलं। मग अशानं काय होईल तर यामध्ये त्या जास्त लक्ष घालतील असं देखील वाटत नाही। परंतु आपण जर बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो जातीय रंग देण्यात आला त्याची पद्धत त्याची किनाऱ्याला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने ओबीसी समाजाची सहानुभूती त्यांच्या बाजूने आहे। मग अशा वेळी जर पंकजा मुंडे यांच्यावर आरोप होतील तर त्यांच्या बाजूने ओबीसी समाज उभा राहील। मग अशा कारणानं ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष तर मराठवाड्यामध्ये होऊ शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केला।
तर एकदाचा हा संघर्ष सुरू झाला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाजूला राहतील आणि हे आंदोलन फक्त मराठवाड्यामध्ये सीमित राहील यासाठीच हे प्रयत्न केले असावेत असं देखील मत इथं व्यक्त केलं जात आहे। त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्यासमोर मनोज जरांगे यांचं मोठं आव्हान असणार आहे। 2019च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता आणि तेव्हापासून पक्षामध्ये त्यांचं खच्चीकरण केलं असल्याचं बोललं जात आहे। त्यानंतर काही काळ त्यांनी राजकारणातून एक्झिट करत अलिप्त राहण्याचं पसंत केलं। त्यानंतर त्यांचा जनतेपासून संपर्क तुटला, काही काळ मधला काळ बराच गेला, पक्षासोबत त्यांचे संबंध फारसं काही त्यांचं सौख्य राहिलं नाही। मग अशा काळात लोकसभेचं इलेक्शन लागलं आणि अशा वेळी बीड लोकसभेतून पक्षानं त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं। मग अशा वेळी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, तो फक्त जरांगे फॅक्टर आणि मराठा आरक्षण या मुद्द्यामुळे असं त्यावेळी बोललं गेलं। म्हणून पक्षानं जर बघितलं यावेळी त्यांचा पराभव होऊ नये, त्यांना विधान परिषदेवर घेतलं, इथपर्यंत पक्ष थांबला नाही तर त्यांना मंत्री केलं आणि आता त्यांना पालकमंत्री सुद्धा केलं। म्हणजे भाजपनं एवढं सगळं त्यांना दिलं याचा अर्थ हे सगळं स्वार्थाशिवाय तर दिलं नसणारच आहे, कारण की या पाठीमागं त्यांना मनोज जरांगे यांचं आंदोलन खेळून ठेवायचं आहे। आपण जर बघितलं तर लोकसभेवेळी जेव्हा त्यांचा पराभव झाला तेव्हा दावा विधान परिषदेवर घेतलं तेव्हा देखील अशी चर्चा झाली की फक्त मनोज जरांगे यांना हँडल करण्यासाठी पंकजा मुंडे यांना विधान परिषद दिली गेली असं त्यावेळी देखील बोललं गेलं होतं। हे जरी मुद्दे आणि फॅक्ट असले तरी पंकजा मुंडे यांच्यावर जातीय सलोखा टिकून ठेवणं हे देखील मोठं आव्हान असणार आहे, कारण की एक पालक म्हणून दोन समाजामध्ये सलोखा ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे। मग ज्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून त्यांना विरोध करण्यात आला आणि आता त्यांना जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे, मग या माध्यमातून त्यांनी दोन समाजामध्ये जातीय सलोखा जर राखला तर नक्कीच त्यांच्यावर लागलेला डाग पुसला जाईल आणि यासाठी ते येत्या काळामध्ये प्रयत्न करतील का हे आपल्याला आता स्पष्ट होईलच। परंतु आपल्याला काय वाटतं, मनोज जरांगे यांचं आंदोलन हँडल करण्यासाठीच पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देऊ केलं का? का आपल्याला पुन्हा एकदा राज्यामध्ये मनोज जरांगे विरुद्ध पंकजा मुंडे हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।